गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. हे बघा, मस्त सकाळी फ्रेश वगैरे झाली आणि छानसं ना देवारा पुसून घेतला. म्हटलं चला, खूप दिवस झाले आहे ना, त्याला धुतलं नव्हतं, पुसलं नव्हतं म्हटलं. मग देवांना वगैरे मस्त क्लीन वगैरे केलं आणि छान देवारा वगैरे मस्त पुसून वगैरे घेतलं आणि धूप दिवा लावला. आणि मिस्टरांनी सकाळी आहे ना मस्त फळं वगैरे आणून ठेवली होती. म्हटलं चला, ती ठेवायला पाहिजे व्यवस्थित. ती छानशी ठेवल्यानंतर आहे ना, मी हे डिमांडमधून आहे ना, खूप दिवस झाले होते ना, हे रेडीमेड पॅकेट आणलं होतं. मला असं डाऊट होता की कसं लागेल, काय लागेल, उगाच नाही का. म्हणून मी एवढ्या दिवस ट्राय केलं नाही. म्हटलं आता हे ठेवून तर चालणार नाही. आणि मेन मुलीला आहे ना ते सारखं दिसत होतं की मम्मी हे कधी करणार, हे कधी करणार. मग खूप आता थंडी आहे पण ती ऐकतच नव्हती. म्हटलं चला ट्राय करावं. आणि मी ट्राय केलं, बऱ्यापैकी झालं. म्हणजे असं खूप छान नाही बोलू शकत. ते थंड होतपर्यंत म्हटलं चला, रात्रीचा भात होता मस्त मुलांसाठी फ्राय केला. आणि ते थंड झाल्यानंतर आहे ना, मी मस्त फ्रीजरमध्ये ना पॅक डब्यामध्ये आहे ना असं 2-3 तासासाठी मी ठेवलं होतं फ्रीजरमध्ये. ते ठेवल्यानंतर आहे ना, मी 5 वाजता आहे ना 2-3 तासाने ना ते पुन्हा ना ते मिक्स केलं. आणि ना मिक्स केल्यानंतर आहे ना ते परत 2 तास ठेवायला लागतं. 2-3 तास आहे ना पुन्हा असं मिक्स केलं ना छानसं, ते पुन्हा 2-3 तास ठेवायला लागतं. मग ते ठेवलं. मग लागली स्वयंपाकाला. आज आहे ना कांदा बटाटा आणि ना मस्त वांग्याची भाजी केलेली आणि सुक्की अशी खीर मी बघितली होती आणि मी खाल्ली पण होती एकदा. मला ना ते तोंडामध्ये ना त्याचा फ्लेवर येत होता. म्हटलं चला आपण पण घरात ट्राय करावं. छानसं मस्त भात चपाती, आज फुलके केलेले, छानसं जेवण केलं. बघू शकता, मुलांनी खूप मनापासून जेवण जेवलं आणि ती खीर पण खूप आवडली त्यांनी. आणि ही बघा, ही आईस्क्रीम अशी झालेली. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.